सर्व मतदारांना मी आवाहन करतो की 15 तारखेला होऊ घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले आमचे उमेदवार दयावती शेवाळे, दशरथ भगत, निशांत भगत, प्रीती भगत असे ह्या 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीने आपल्याला ह्या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेले आहेत। त्यांची निशाणी कमळ। आज नाईक साहेबांच्या विकास कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आपण बहुमताने इतर कोणालाही मतदान न करता या ठिकाणी कमळ निशाणीचं बटन दाबायचं आहे आणि या 4 उमेदवाराला 18 नंबर पॅनलचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्या माध्यमातून व्हावी ही विनंती। काही लोकांना माझी जाम सहानुभूती झाली। माझी सहानुभूती घेण्याची कोणालाही गरज नाही। या ठिकाणी माझं एकच मत आहे की या ठिकाणी नाईक साहेबांनी दिलेले उमेदवार यांनाच मतदान करा। या ठिकाणी कोणी उभं राहिलं म्हणजे नगरसेवक ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी करू नका। या ठिकाणी मी कळकळीची विनंती करतो मतदार बंधूंना की या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही अशा असंघटित लोकांना मतदान करून आपलं मतदान वाया घालवू नका। आपल्या नाईक साहेबांची विचारधारा सुरळीत ठेवण्यासाठी, अविरत ठेवण्यासाठी आपलं मत कमळाला म्हणजेच नव्या मुंबईच्या विकासाला। या ठिकाणी 2000, 2005, 2010, 2015 असे 3 टर्म मला हॅट्रिक करण्याची संधी इथल्या मतदारांनी दिली। आणि आता कसं झालं की पॅनल सिस्टीम झालेली आहे। या विभागाची फार मोठी विभागणी झाली। या ठिकाणी सेक्टर 1, सेक्टर 2, वाशीगाव, सानपाडा असा परिसराचा हा पॅनल क्रमांक 18 प्रमाणे हा वाढ झाला। पक्षाने ठरवलं की स्टँडिंग कॉर्पोरेटर आहेत त्यांनाच उमेदवारी द्यायची आणि त्या ठिकाणी मी बसत नाही, परंतु हट्ट धरून माझ्या नेतृत्वाला अडचणीत आणण्याचं काम माझं नाही आहे। मला माझ्या नेत्यांनी जे सांगितलं त्याचा स्वीकार केला आणि त्यांना निवडून आणण्याची संकल्पना माझ्या डोक्यामध्ये बसली आणि मी बहुमताने निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार। आता अशा परिस्थितीमध्ये वार्ड क्रमांक 18मध्ये काही शाण्यांना वाटलं की आता ह्या संधीचा फायदा आपण घेऊ। या सेक्टर 1ची, सेक्टर 2ची मतं आपल्याला चांगल्यापैकी मिळतील आणि म्हणून त्यांनी बंड पुकारला। आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल तर बऱ्याचशा पक्षामध्ये उमेदवारच मिळत नाही आणि त्यांना त्या पक्षाची उमेदवारी मिळाली असं मला वाटते। आणि आता जीव तोडून काही बंडखोर लोक ज्यांचे काही या प्रभागाशी संबंध नाही अशी लोक त्याला त्या गर्दीमध्ये ठेवत आहेत आणि दाखवत आहेत की आमचा उमेदवार निवडून येणार। शक्य आहे का? मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सेक्टर 1 बी टाईप, ई टाईप, डी टाईप, गणेश टावर, C1, C2 टाईप, B3 टाईप या संपूर्ण मतदारांना मी आवाहन करतो, जर तुम्ही आणि माझ्या नाईक साहेबांवरती विकासाच्या कामावरती प्रेम करत असाल तर एकही मत अशा ह्या बंडखोर व्यक्तींना देऊ नका। आजपर्यंत या विभागामध्ये भरत नखातेंनी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचारावर पावलावर पाऊल ठेवून मी इथे काम केलेलं आहे। आज या बंडखोरांमुळे आमचं नाव खराब होण्याची पाळी आलेली आहे। ह्यांना आपल्या विभागातून बिलकुल मतदान झालं नाही पाहिजे अशी मी पोटतिडकीने विनंती करतो। या ठिकाणी आपल्याला नाईक साहेबांच्या विचाराने प्रेरित होत झालेले उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत। क्रमवार दयावती शेवाळे, दशरथ भगत, निशांत भगत आणि दीप्ती भगत यांना भारतीय जनता पार्टी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। तर माझं मत आहे की आपण सर्वांनी आपली 4ही मतं या कमळ निशाणीचं बटन दाबून 15 तारखेला बटन दाबायचं आहे। 16 तारखेला आपल्याला विजयी महोत्सव साजरा करायचा आहे। तर मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की समोर बंडखोर करणाऱ्या लोकांना वेळीच टेचा आणि चांगल्या विचारांच्या लोकांना निवडून द्या। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए
और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।